नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण चॉकलेट फ्लेवरची कोल्ड कॉफी बनवणार आहोत. ते देखील कोणत्याही इलेक्ट्रिक बीटरचा किंवा मिक्सरचा वापर न करता. एक्सपो 2024 मध्ये मला एक असे हँड बीटर मिळाले आहे. त्याच्या साहाय्याने लोणी करणे किंवा कोल्ड कॉफी करणे अगदी सोपे झाले आहे. याआधी मी तुमच्यासोबत या बीटरच्या साहाय्याने लोणी कसे काढायचे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आज मी तुम्हाला याच बीटरने कोल्ड कॉफी कशी करायची हे देखील दाखवणार आहे. आणि या बीटरमुळे इलेक्ट्रिसिटी नसेल तरी देखील आपण कोल्ड कॉफी बनवू शकतो. चला तर मग वेळ न घालवता कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी मी 3 चमचे कॉफी टाकून घेते आहे. त्यानंतर 6 चमचे साखर टाकून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. हे भिजेल इतपत मी गरम पाणी टाकून घेते आहे. आता मी हे एक हँड बीटर घेतले आहे. याआधी मी तुम्हाला याने लोणी करून दाखवले होते आणि आज मी कोल्ड कॉफी करून दाखवणार आहे. कोल्ड कॉफी करण्यासाठी मी थोडेसे उंच भांडे घेतले आहे, कारण त्यामुळे आपली कॉफी वर उडत नाही. हे बीटर भांड्याच्या अगदी तळाशी प्रेस करायचे आहे आणि मग हाताने त्याला प्रेस केल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला व्यवस्थित भेटतो. आपण केक करण्यासाठी जे रेग्युलर बीटर वापरतो त्याने देखील आपल्याला कोल्ड कॉफी तयार करता येते. त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेला आहे आणि त्या बीटरने आपल्या मास्टर शेफने कोल्ड कॉफी बनवली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्ही तेथे जाऊन बघू शकता. रेग्युलर बीटरपेक्षा या बीटरने मला रिझल्ट अगदी व्यवस्थित वाटला, त्यामुळे मी तुम्हाला या बीटरने कोल्ड कॉफी कशी करायची हा व्हिडिओ शेअर करते आहे. आता आपल्याला हे कंटिन्युअस हलवत राहायचे आहे. 2 किंवा 3 ग्लास कोल्ड कॉफी करायची असेल तर ह्या हँड बीटरने अगदी सोपे जाते आणि साध्या हँड बीटरपेक्षा या हँड बीटरने अगदी लवकर तयार होते. आता याचा कलर आपल्याला बदललेला दिसतो आहे. आता आपल्याला हे अजून घट्ट करायचे आहे. आता यामध्ये मी कोको पावडर टाकून घेते आहे. 2 मोठे चमचे कोको पावडर टाकली आहे आणि आता परत हलवून घेते. आता हे व्यवस्थित ठीक झाले आहे. आता मी हे ग्लास मध्ये भरून घेते. आता सगळ्यात आधी मी ग्लासला डेकोरेट करून घेते आहे. त्यासाठी मी चॉकलेट सिरप वापरले आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचे चॉकलेट सिरप यासाठी वापरू शकता. 3ही ग्लास मी या पद्धतीने डेकोरेट करून घेते आहे. यामध्ये आता आईस टाकून घेते. आता मी यामध्ये दूध टाकून घेते. यासाठी थंड दूध वापरले आहे. आणि आता आपण तयार केलेले मिश्रण टाकून घेते आहे. आपले मिश्रण बघा किती छान घट्ट झाले आहे आणि आपल्या कोल्ड कॉफी मध्ये 2 लेयर्स किती छान दिसत आहेत. आता मी यामध्ये चॉकलेटचा बारीक केलेला किस टाकून घेते आहे. मी यासाठी डार्क चॉकलेट वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता.
हे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. आपण कोको पावडरचा वापर केला आहे त्यामुळे ऑलरेडी त्याला चॉकलेट फ्लेवर आलेला आहे. पण आपली कोल्ड कॉफी अजून जास्त टेस्टी करण्यासाठी आपण यावर चॉकलेटचा क्रम टाकून घेतो आहे. आता मी यामध्ये स्ट्रॉ टाकून घेते. आपली कोल्ड कॉफी विथ चॉकलेट फ्लेवर आता तयार झाली आहे. आता ही व्यवस्थित हलवून घेते आणि मुलांना सर्व करते. तुम्हाला ही चॉकलेट फ्लेवरची कोल्ड कॉफी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत.